नमस्कार. राजे रेसिपीजमध्ये मी तुम्हाला आज ब्रेकफास्टमध्ये केला जाणारा अगदी साधा पदार्थ दाखवणार आहे. फोडणीची ताकातली भाकरी. हे तुम्ही घरोघरी करतही असाल. मी तो थोडा वेगळ्या पद्धतीने करणारे पदार्थ. टेस्टी तर लागतोच, हेल्दी पण आहे. फक्त प्रेझेंटेशन त्यात थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणारे आणि त्याला ग्लॅमरस लुक देणारे. तर कसं करायचं ते बघू आपण आता. ही फोडणीची ताकातली भाकरी. फोडणीची ताकातली भाकरी करण्यासाठी भाकरी ही साधारण अशी भरभरीत वाटून घ्यायची मिक्सरवर. फार बारीक करायची नाही. आणि हे ताक साधारण अर्धा गंज भरून ताक आहे. ही भाकरी करताना त्याची खरी गंमत त्याच्या फोडणीमध्ये असते. आता ही फोडणी काय करायची ती दाखवतो. लोकांना वाटतं आपले महाराष्ट्रीयन पदार्थ नॉन ग्लॅमरस असतात. ते ग्लॅमरस करायचे पण छान प्रेझेंट करायचे. टेस्टी तर असतातच, मस्त जातात. करून बघूया कसं करायचं ते. ही वाटून घेतलेली भाकरी आहे, त्यामध्ये आता हे ताक घालायचे. चांगली भिजू द्यायची ही भाकरी 15-20 मिनिटं. त्याबरोबर चवीप्रमाणे मीठही घालायचं आणि साखरही घालायची. हे साधारण 1 चमचा मीठ घातलेलं आहे मी. आणि चवीपुरती म्हणजे 1 चमचा साखर घातली. फार घालायची नाही, गोडसर करायची नाहीये. हे चांगलं मस्त 20-25 मिनिटं भिजत ठेवायचंय. आणि त्याला भरपूर कोथिंबीर घालून मस्तपैकी सजवायची फोडणी घातल्यानंतर. आणि वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करायची. अहो खूप छान लागते. तेल छान तापलेलं आहे. तेव्हा आता मोहरी, जिरे आणि कढीपत्ता हे छान तडतडू द्यायचं. गॅस बंद करून कोरडे मसाले घालायचे, म्हणजे ते जळणार नाहीत. हे छान होईल तोपर्यंत हळद, प्रमाणात तिखट, गोडा मसाला आणि हिंग याची मस्त चरचरीत फोडणी करायची आणि ती या भाकरीवर घालायची. या बाद आहे, एकदम मस्त. आणि त्याला भरपूर कोथिंबीर घालायची. आपल्या पदार्थांना ग्लॅमर आपणच द्यायचं असतं. अजिबात ते डाऊन मार्केट नसतात. आता ही छान मिक्स करून घ्यायची आणि प्रेझेंट करायची. ही भाकरी मस्तपैकी प्लेटमध्ये घालायची आणि नुसती नाही द्यायची हो, त्याला जरा मस्तपैकी सजवून द्यायची. त्याला ग्लॅमरच आपणच लुक द्यायचा. हे थोड्या चिप्स आहेत, या कढईने घालायच्या. वाव. साधं आमलेट देतात ते सुद्धा असं काहीतरी प्रेझेंट करून देतात. काय वाटतं आपल्याला, काय सुंदर आहे. आणि मस्तपैकी आलू भुजिया घालायची, एक वेगळा प्रकार. आणि खायला द्यायची पटकन. तर या फोडणीच्या ताकातल्या भाकरीसाठी मी ज्वारीची गार भाकरी वापरली आहे. गार भाकरी अशासाठी की त्याचा भुगाही छान होतो. बाजरीची भाकरी शक्यतो वापरू नये, कारण ताकामुळे त्याला थोडीशी कडसर चव यायची शक्यता असते. आणि तांदूळ किंवा नाचणी त्या भाकऱ्या कडक असतात, फार पातळही असतात. ती ज्वारीचीच गार भाकरी वापरावी आणि ही रेसिपी करून बघावी. खूप छान लागते. नक्की करून बघा.